नमस्कार, मी मेघना देशमुख. माझ्या मेघना टॉक्स या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सिल्क म्हटलं की हमखास साडीची आठवण होते, परंतु ही गोष्ट सिल्कच्या साडीची नाहीये, तर एका रस्त्याची आहे, एका मार्गाची. 2000 वर्षांपूर्वी तयार झालेला सुमारे 6500 किलोमीटर लांबीचा हा रस्ता चायनाला युरोपशी जोडायचा. आता फार मोठी गोष्ट वाटत नाहीये, परंतु त्या काळी ही खूप मोठी गोष्ट होती. आता सिल्क रूट किंवा सिल्क रोड असंच नाव या रस्त्याला का दिलं, या संदर्भात एक गोष्ट सांगणार. सुमारे 5000 वर्षांपूर्वी चायनामध्ये लिझू नावाची एक राणी होती. एक दिवस ही राणी तिच्या बागेतल्या झाडाखाली बसून चहाचा आस्वाद घेत होती. त्यावेळेस झाडावरून काहीतरी तिच्या कपमध्ये पडल्याचं तिला जाणवलं. तिनं आपल्या बोटांनी ती वस्तू काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की तिच्या बोटांभोवती एक दोरा गुंडाळला जातोय. हा दोरा अतिशय तलम, नाजूक आणि चमकदार होता. राणीला खूप आश्चर्य वाटलं. तिनं ही गोष्ट राजाला सांगितली आणि पुढे यावर प्रयोग करून तिनं रेशमाचा शोध लावला असं म्हणतात. राणीच्या चहाच्या कपमध्ये पडलेली ती वस्तू म्हणजे एक ककून होता, म्हणजे एक रेशमाचा कोश होता. आता ही गोष्ट किती खरी किती खोटी हे आपल्याला माहीत नाही, परंतु रेशमाच्या किड्यापासून रेशम तयार करण्याची प्रक्रिया, ज्याला सेरिकल्चर असं म्हणतात, याचा शोध चायनामध्ये लागला हे मात्र नक्की. चायनाच्या जिहायू आणि हुनान प्रांताच्या उत्खननात म्हणजे एक्स्कवेशन्समध्ये रेशमाचे अवशेष मिळाले आहेत, जे सुमारे 5000 वर्षापूर्वीचे असल्याचं सांगितलं जातं. रेशम हे वजनाला अतिशय हलकं, चमकदार, तलम असं असल्यामुळे व्यापारासाठी त्याचा वापर केला गेला. सेरिकल्चर ही प्रक्रिया चायनाने सुमारे 3000 वर्ष जगापासून लपवून ठेवली होती. सिल्क रोड सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया कोरिया आणि भारतामध्ये पोहोचली. या सिल्क रोडवरून सगळ्यात जास्त ट्रेड केली जाणारी वस्तू ही सिल्क होती आणि म्हणून या रस्त्याला सिल्क रोड किंवा सिल्क रूट असं नाव पडलं. हे नाव खरं तर त्यावेळेला दिलं गेलं नव्हतं. हे नंतर म्हणजे साधारण 1877 साली एक जर्मन ट्रॅव्हलर फर्डिनांड वोन रिक्टरफर यांनी दिलं. ते एक भूगोलशास्त्रज्ञ होते, जिओग्राफर. चायना, मध्य एशिया, भारत, आत्ताचं इराण, इराक आणि सिरियामधून पुढे हा रस्ता रोमपर्यंत जातो. या मार्गावरून फक्त सिल्कच नाही तर मसाले, धान्य, लाकडी वस्तू, प्रेशियस स्टोन्स, चहा, मातीची भांडी, हत्तीचे दात, कार्पेट्स याचाही व्यापार होत असे. फरगाना म्हणजे आत्ताचं उझबेकिस्तान, इथे त्या काळी खूप चांगल्या ब्रीडचे घोडे तयार व्हायचे. त्यांना हेव्हनली हॉर्सेस असं म्हटलं जायचं. या काळात चायनाने खूप सारे घोडे इम्पोर्ट केले, तेही सिल्क रोडवरूनच ट्रेड व्हायचे. गन पावडर, ज्यामुळे युरोप एक मोठी साम्राज्यवादी ताकद बनलं, ती गन पावडरही चायनावरून सिल्क रोडवरूनच युरोपमध्ये पोहोचली. कागद, पेपर याचा शोध चायनामध्ये लागला. सिल्क रूटवरूनच हा पेपर समरकंदपर्यंत पोहोचला आणि समरकंदमध्ये पेपर बनवण्याची पहिली फॅक्टरी सुरू झाली. समरकंद उझबेकिस्तानमध्ये आहे. मुघल बादशाह बाबर इथूनच भारतात आला होता. चीनमधल्या हान साम्राज्यानं सिल्क रूटची सुरुवात केली होती. चीनमध्ये एक प्रांत आहे जियान, इथे सिल्क रूटचा पहिला पडाव होता. इथून पुढे व्यापारी समरकंदपर्यंत जायचे. सिल्क रूटमुळे उझबेकिस्तानची समरकंद आणि बुखारा ही शहरं, तसंच भारतातलं तक्षशिला, पेशावर, इराणचं तेहरान शहर ही खूप महत्त्वाची शहरं बनली होती. चायनावरून सुरू होणारा हा सिल्क रूट 2 कॉन्टिनेंट्स म्हणजे 2 महाद्वीपांना एकत्र जोडायचा. यावरून अंदाज लावू शकतो की हा सिल्क रूट एक किती मोठी व्हायटल लिंक होती. 6500 किलोमीटरचा हा रस्ता इतिहासातला सगळ्यात मोठा रस्ता होता. खरं तर हा फक्त एक रस्ता नव्हता, हे रस्त्यांचं एक जाळं होतं, रस्त्यांचं नेटवर्क होतं. चायनावरून व्यापारासाठी निघालेल्या एका व्यक्तीला रोमपर्यंत पोहोचायला 1 वर्षाचा कालावधी लागायचा आणि पुन्हा रोमपासून चायनापर्यंत यायला 1 वर्षाचा कालावधी लागायचा, म्हणजे पूर्ण 2 वर्ष लागायची. त्यामुळे खूप कमी लोकांनी या रस्त्यावरून प्रवास केला. ज्या लोकांनी ह्या पूर्ण रस्त्यावरून प्रवास केला त्या लोकांमध्ये मार्को पोलो यांचा समावेश आहे. मार्को पोलो यांनी त्यांच्या ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो या पुस्तकामध्ये सिल्क रोडचं वर्णन केलेलं आहे. मोठमोठ्या वाळवंटातून आणि डोंगर दऱ्यातून हा प्रवास असायचा. गोबी डेझर्ट आणि पामीर माउंटन्समधून हा रस्ता जायचा. खराब हवामान आणि मेंटेन करणारं कोणी नसल्यामुळे हे रस्ते अतिशय वाईट परिस्थितीत असायचे. शिवाय लुटारूंची भीती, त्यामुळे हे व्यापारी मोठमोठ्या ग्रुप्समध्ये प्रवास करायचे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप कमी लोकांनी ह्या पूर्ण रस्त्यावरून प्रवास केला, कारण इथे रिले पद्धतीनं ट्रेड व्हायचा. म्हणजे
चायनावरून आपला माल घेऊन निघालेला एक व्यापारी सिल्क रूटवरून प्रवास करत एका मार्केट प्लेसपर्यंत येणार. तिथे तो आपल्या मालाच्या खरेदीसाठी एक दुसरा व्यापारी शोधणार. तिथे तो आपला माल चांगल्या किमतीत विकून पुन्हा नवीन माल खरेदी करून परतीच्या प्रवासाला निघणार. आता हा दुसरा व्यापारी हा नवा माल घेऊन सिल्क रूटवरून पुढे प्रवास करणार पुढच्या मार्केट प्लेसपर्यंत. म्हणजे या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या मार्केट प्लेसेसमधून वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून ट्रेड होत फायनली युरोपपर्यंत पोचायचे. खरं तर उदाहरण म्हणून मी आता चायनापासून प्रवास सुरू केला, परंतु वेगवेगळ्या देशातले व्यापारी त्यांच्या त्यांच्या शहरातनं प्रवास करत सिल्क रूटपर्यंत यायचे आणि पुढचा प्रवास सुरू करायचे. सिल्क रूटवर तयार झालेल्या या मार्केट प्लेसेसमुळे त्या त्या गावांची खूप भरभराट झाली. शिवाय सिल्क रूटवरून प्रवास करताना विश्रांतीसाठी थांबायला काही ठिकाणी धर्मशाळा बांधण्यात आल्या. त्यांना कॅरवनसराई असं म्हटलं गेलं. व्यापाऱ्यांचे मोठे मोठे ग्रुप, त्यांचा माल, तो वाहून नेण्यासाठी असणारे घोडे, उंट या सगळ्यांना अकोमोडेट करणारे हे स्ट्रक्चर्स खूप मोठे असायचे. आजही आपल्याला सिल्क रूटवर कॅरवनसराईचे अवशेष पाहायला मिळतात. युनेस्कोने त्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केले. भारतामध्ये एकूण 12 सिल्क रोड साईट आहे. बिहार, यूपी, पंजाब, पॉंडिचेरी, तमिळनाडू, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये ही साईट कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? नालासोपारा, ज्याला बुरुड कोट असंही म्हणतात. हे त्या काळी व्यापाराचं एक प्रमुख केंद्र होतं. सिल्क रोडवर फक्त वस्तूंचीच नाही तर कौशल्य, चालीरीती, भाषा, नव्या नव्या कल्पना यांचीही देवाणघेवाण झाली. म्हणजे स्किल्स, कस्टम्स, लँग्वेजेस, आयडियाज, नॉलेज आणि टेक्नॉलॉजीचीही देवाणघेवाण झाली. सिल्क रोडवरच्या या महत्त्वाच्या शहरांनी कायमच विद्वानांना, शिक्षकांना, धर्मशास्त्रज्ञांना आणि फिलॉसॉफर्सना आकर्षित केलं. त्यामुळे ही शहरं बौद्धिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची म्हणजे इंटलेक्च्युअल आणि कल्चरल एक्सचेंजची उत्कृष्ट केंद्र बनली, ज्याला आपण बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ सिव्हिलायझेशन असं म्हणू शकतो. सिल्क रूटवरून धर्मांचीही देवाणघेवाण झाली. म्हणजे बौद्ध धर्म हा भारताबाहेर पोचला आणि इस्लाम, ख्रिस्टियानिटी आणि झोरास्ट्रियनिझम हे धर्म भारतात आले. आत्ताच्या काळात जे स्थान हार्वर्ड, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज यांना आहे तेच स्थान पूर्वी तक्षशिला, पेशावर, काबूल, समरकंद आणि दमिश म्हणजे आताचं डमास्कस या शहरांना होतं. सिल्क रोडवरून फक्त कामाच्याच वस्तू आल्या का? तर असं नाहीये. सिल्क रोडवरून काही रोगही पसरले. ब्लॅक डेथ नावाने ओळखला जाणारा प्लेग हा दोन्ही कॉन्टिनेंटमध्ये सिल्क रूटवरूनच पसरला आणि यामध्ये लाखो लोकांचा जीव गेला. असं म्हणतात युरोपच्या 1/3 लोकसंख्येचा बळी यामध्ये गेला. आता प्रश्न असा पडतो की हा एवढा महत्त्वाचा असणारा सिल्क रूट बंद का झाला असावा? तर या सिल्क रूटवर वेगवेगळी साम्राज्य उदयाला आली. त्यामुळे कोणा एकाचा कंट्रोल राहिला नाही. शिवाय या साम्राज्यांनी वेगवेगळे कर म्हणजे टॅक्सेस आकारायला सुरुवात केली आणि शिवाय एकमेकांशी युद्ध करायला सुरुवात केली. त्यामुळे सिल्क रूटवर व्यापार करणं हे अवघड व्हायला लागलं आणि खर्चिकही. आणि शिवाय याच काळात वास्को द गामा समुद्रमार्गे भारतात आला आणि ट्रेडिंगसाठी एक नवा समुद्रमार्ग खुला झाला आणि त्यामुळे सिल्क रूटचा वापर हा हळूहळू कमी होत गेला. सिल्क रूटवर असणाऱ्या देशांचं भाग्य आज पूर्णपणे पालटलेलं आहे. आजच्या मंगोलियाची स्थिती पाहून कदाचित खरंही वाटणार नाही की याच मंगोलियातल्या जेंगिस खानचं 13व्या शतकापर्यंत अर्ध्या जगावर राज्य होतं. आज अत्यंत गरीब असणाऱ्या मध्य आशियाच्या कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान सारख्या देशांमधून जगातल्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारांपैकी अर्धा व्यापार व्हायचा. 17व्या शतकात जगाच्या ठोक उत्पन्नापैकी 34% वाटा असणारा भारत आज कुठे आहे हे आपल्याला माहीतच आहे. तसेच रोमन, ग्रीक, पर्शियन, भारतीय आणि चायनीज साम्राज्य काळात जन्माला सुद्धा न आलेली अमेरिका आज पूर्ण जगावर राज्य करते. सिल्क रोडवरून फक्त व्यापारच झाला नाही तर सिल्क रोडनी वेगवेगळ्या देशांना, वेगवेगळ्या संस्कृतींना, धर्मांना, लोकांना जोडण्याचं काम केलं. आता सिल्क रोडवरचं महत्त्व संपलं, सिल्क रोडचा व्यापार संपला, परंतु आज हजारो वर्ष उलटून गेली तरी सिल्क रोडचं अस्तित्व संपलेलं नाहीये. सिल्क रोडवरच्या कॅरवनसराईचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. चायना, टर्की, उझबेकिस्तान यासारख्या ठिकाणी आजही काही कॅरवनसराई सुस्थितीत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आत्ताच्या काळात उझबेकिस्तानला जाणं शक्य नाहीये, परंतु माझ्या टर्की व्हिजिटच्या प्लॅनमध्ये कॅरवनसराईजचा समावेश झालाय हे मात्र नक्की.
या कॅरेव्हन सराईजमध्ये जाऊन आता ट्रेड किंवा व्यापाराचा अनुभव घेता येणार नाही, परंतु इथे जाऊन इथल्या समृद्ध इतिहासाचा फील नक्कीच घेता येईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.